तर बघा आता आपण निलाव काय म्हणजे शेतीत म्हणजे बघूया आता कशी तरु काढतात, उकळतात, लावणी लावतात. तर बघा आता सगळा उकळणी बिकळणीचं काम चालू आहे आणि दादा मेरा घालून घेता. मेरा घालून दाखव. हा आता काय दादाचे कोबरे आज लावचे नाही. मगाशी तिने लावलं, माका जरा योग उशीर झालो. पण मी उद्या सकाळी नक्की येईन. हा आणि बघा दादाचं पॉवर टेलर आणि आमचा भाऊ पण इकडे ट्रॅक्टरने नांगरता. हो 8 दिवस झाले ना. तर मला सांगू नको. हा तर आता ना इकडे ना तरु लावतो. एका कोपऱ्याचा चिखल केलो हा आणि आता आपण पण मी आता यो ट्रॅक्टर धरतलोय. पुरो चिखल एकटा माणूस करणार मी. आता आम्ही इल्लाव शेतीत आणि पडाक लागलो पाऊस. थोडे थोडे मी शॉर्ट घेऊचा प्रयत्न केलोय. आता बघा छत्री घेऊया आणि वाटेक लागाय पावसाच योग लागलो. आणि आमचं काय तर आज लावत नाही होत, त्याच्यामुळे फक्त काढल्यानी सकाळी लावल्यानी आमचं म्हणजे दादाचं. तर बघा पाऊस पडायला लागलो, त्याच्यामुळे ही आपली जो बायका हे काम करतात ना ते भिजाक लागले. आता हे आमचे भाई आहेत ते आता त्यांना नेऊन कागद देतले. बघा मधीच पाऊस पडायला लागलो की जरा गोंधळ होता आणि खोळ घेऊन काम करूचं पण टेन्शन, कारण ती उडता बिडता ना कधी कधी. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण जाऊया शेतीत. तर ह्यांनी मला सांगून गेले आहेत कारखान्यात, आमच्या स्वरला बरा नाही आहे, टायफॉइड झालो, पण ह्यांनी मला सांगून गेले आहेत की या करून ये म्हणून, शूटिंग करून ये. एकच लावला नाही बर. विहीर आपली भरली आणि काकी आता नाश्ता देऊन येली, तोपर्यंत लगेच जात आहे मम्मी. होय ना. हां काम देऊन गेले तर पुरा करूकच होया. तर सगळे तालीत ना आमच्या सगळे ट्रॅक्टरचाच आवाज येता, सगळे ट्रॅक्टरच फिरवतात. भाऊ ह्यांचं तर जीवाक नारो नाही हा शेती करेपर्यंत. हा बरोबर. होय होय, हे बघा यो तर रो काढून ठेवलेलो असा होय. आणि आता तिकडे नांगरूचं काम चालू आहे.
हे माझो भाचो असा तो नांगरता म्हणजे तो चिखल करता मस्तपैकी. एक तर वाटा आता लावल्या नाही. किती चिखल असा. आता सांगता यो चिखल झालो आहे बघा. आणि यो तरुवा आमच्या काकीचो तो उरतलो ना तू लावतलो. तरी बघा आमच्या काकीने नाश्ता पाठवून दिला ना. आज उसळ पावचं बेत आता. मला सांगून गेले शूटिंग करून ये म्हणून. मुगाची मटकीची कालचेच हा सगळा आयटम. आधी 3 वाटणी सगळ्यांका सारखी कमी फक्त आयटम फ्रेश हा. ताकसिक दी माका वेळ आधी अंका देऊया राहू दे. दिवस किती खाडे झाले 8 दिवस झाले. गेल्या शनिवार असं चिखल केलं जाता. त्याच्यानंतर खत मारला जाता जेणेकरून आपण जी लावणी करत आहोत ती पटापट वर येऊ हवी. ते बघा चिखल झालं आणि आता ही पेंडके ते टाकून घेता कारण जे लावणी करतात त्या बायकांका पटापट मिळाक होय हातात. राहून दे आधून देऊ यायचे. तर ते बायका सगळी लावणी लावून चालली आहेत. मस्त चिखल झालं गरगरीत. सगळीकडे या पुऱ्या दळ्याभर लावणी लावचीच कामं चालू आहेत. कोण तरव काढता, कोण नांगरता, कोण लावणी लावता. त्यांच्याच कोपऱ्यात होती ना ते इस्त्री करतात ते. उद्या होय उद्या सकाळी.
ते बघा एक एक करून अशी ना लावणी व्यवस्थित लावून घ्यायची. किती काढीची आई? 2-3? एक काडीचं पण असतं, 2 काडीचं असतं. सगळीकडे लावणी चालू आहे. कोणता रो काढता, कोण लावता. आणि आता तापत होता आणि अचानक बाबा पाऊस येता. छत्री घेते आधी भिजावं. चला तर मी जाते घराकडे. ही लावणी लावून घेऊन दे. आणि माझ्या बाबूक जरा बरा नाही आहे, म्हणजे 7-8 दिवस ताप इलो, मग टायफॉइड सारखा झाला. त्याच्यामुळे मी त्याकडे जास्त वेळ थांबत नाही. जाऊया घराकडे. जो व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ह्यो खूप मोठो हा कोपरो, त्याच्यामुळे जरा हेंका अर्धो पाऊण तास तरी जायचंच या कोपऱ्याक. तर आता ना पॉवर टेलरच्याच जेव्हावर शेती केली जाता, कारण गुरा आता एवढी जास्त कोण बाळगत नाही. पटकन शेती होता ना. चला जाऊया घराकडे. मी येणारच नव्हतोय बाबूक बरा नसल्यामुळे, पण ह्यानी मला सांगितलं जरा तरी जाऊन शूटिंग करून घेऊन ये. तर अर्ध्यावर गेल्याने मला परत आठवला की मी चपलाच घालून गेलो नाही. मग परत मागे होता लागला. तर खै ठेवलंय ती पण काही समजत नाही होत. खै ठेवलं बाबा माझ्या. ही बघा. तर चला जाऊया. 2-3 दिवसाचं असं मिक्स असं व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत घेऊन येता शेतीचो. तर आजचा 3रा दिवस असा काय हो कसा माहिती होता, बाबूक बरा नसल्यामुळे सगळं जरा ऍडजस्ट करून यावं लागतं. तर त्याच्यामुळे कसा थोडंसं गेलं की घरात गेलं असा गोंधळ व्हायचो. कधी एकदा कारखान्यात गेलेले. तर त्याच्यामुळे आता आज मग संध्याकाळी गेला. तर आज या व्हिडिओचा मधला एंड करूया शेतीच्या. तरी बघा सगळीकडे अशी शेती लावून झाली आहे. जास्त तर लोकांची आता आपल्या कोकणात शेती झाली असा, लावणी लावून झाली असा. क्वचितच अशी कोणची तरी असतली. मधीच पाऊस पडतालोय, मधीच तर काय पण नसता. 1-2 दिवस पाऊसच नसता. असं प्रकाराकडे चालू होत. तर हे बघा अशा प्रकारे लावणी लावलेली असा मस्तपैकी. हो हा वाटतं भुष्णू. आणि याकडे बघा हे बायकाकडे तरव काढतात. आणि हे तरव ते उभे करून ठेवतात बांधलेले पेंडकात.